नमस्कार मित्रांनो, ह्याच्या अगोदर आपण स्टील रेन्फोर्समेंटचे स्लॅब आणि ह्याचे प्रॉब्लेम पाहिले बीमचे. त्याच्यात बार बेंडिंग शेड्यूल पण पाहिला. आज आपण आता फुटिंगचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याच्यात आपल्याला ची फुटिंग काढायची आणि क्वांटिटी ऑफ स्टील काढायची. तर बघा मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. फिगर नंबर 2 शोज हा परीक्षेला आलेला प्रॉब्लेम आहे. क्रॉस सेक्शन ऑफ स्क्वेअर आरसीसी कॉलम फुटिंग. वर्क आउट द क्वांटिटीज ऑफ द फॉलोइंग आयटम्स. कॉलमचा कॉलमचा एरिया दिलेला आहे 230 इंटू 230. हा आणि ही जो गॅप आहे स्पेस 50 mm आणि 50 mm. हा नंतर त्याची जे विड्थ आहे ती दिलेली 1000 mm. हा तर बघा आता आपण कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर पहिलं आहे मित्रांनो कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचं आपल्याला काय काढायचंय? कॉन्क्रीट M20 इन फुटिंग. इन फुटिंग इन फुटिंग तर सगळ्यात पहिले काय करावं लागतं मित्रांनो? आपल्याला व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर व्हॉल्यूम V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन काढावं लागतं. व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शन म्हणजे जे मोठं रेक्टँगल आहे त्याचा व्हॉल्यूम काढावा लागतो. हा मोठं रेक्टँगल आहे त्याचा व्हॉल्यूम काढावा लागतो. समज असं आपली फुटिंग कशी असते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. अशी फुटिंग आहे. तर फुटिंग मधलं ह्या रेक्टँगलचा व्हॉल्यूम काढायचा आपल्याला खालच्या रेक्टँगलचा व्हॉल्यूम काढायचा आहे पहिले. तर खालच्या रेक्टँगलचा व्हॉल्यूम काढू आपण. V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. V1 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. तर बघा मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन काय असतो? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. तर लेंथ दिलेली 1000 mm. लेंथ किती दिलेली आहे? 1000 mm. ब्रेड पण 1000च घ्यायची कारण की त्यांनी सांगितलेलं आहे स्क्वेअर. हा स्क्वेअर फुटिंग सांगितलेली. तर म्हणून 1 इंटू 1. आणि हाईट किती घ्यायची मित्रांनो? रेक्टँग्युलर ह्या रेक्टँग्युलरची हाईट आहे 150 mm. तर 150 म्हणजे 0.15 मीटर. 0.15 मीटर. तर हे येतं आपलं मित्रांनो 0.15 मीटर क्यूब. 0.15 मीटर क्यूब. आता व्हॉल्यूम 2 काढण्यासाठी आपल्याला पहिले एरिया काढावा लागते मित्रांनो. तर सगळ्यात पहिले एरिया ऑफ एरिया कारण त्याच्यासाठी ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला वापरावा लागतो. त्याच्यासाठी एरिया काढावा लागतो. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे बिग रेक्टँगल काढून घ्या. मोठं रेक्टँगल. त्याचा एरिया. आता बघा मित्रांनो, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच एरिया असतो. म्हणजे 1 इंटू 1. 1 मीटर स्क्वेअर. नंतर एरिया. नंतर आपल्याला काय करायचं? स्मॉल रेक्टँगलचा एरिया काढायचा मित्रांनो. बघा मित्रांनो, आता A2 काढू. ह्या रेक्टँगलचा एरिया. हा रेक्टँगल तुम्हाला असा असा राहील मित्रांनो. जर आपण फुटिंगचा जर विचार केला तर तर मग हा रेक्टँगल मध्ये काय राहील? हा छोटा रेक्टँगल म्हणजे कॉलम. तर मग आपल्याला तो एरिया कसा घ्यायचा? हे 230 इंटू 230 दिलेलं आहे. तर 230 प्लस इकडले 50 आणि इकडले 50 ऍड करायचे मित्रांनो. तर ते किती येतं? 330. हा आता स्क्वेअर असल्यामुळे दोन्हीकडे पण काय होईल ते 330. तर लेंथ इंटू ब्रेड. तर 330 इंटू 330. त्याला जर आपण 330 ला जर आपण MM मध्ये केलं मित्रांनो, पुढे सेंटीमीटर मध्ये. हे MM मध्ये आहे. जर मीटर मध्ये केलं तर ते 0.33 इंटू 0.33. तर हे किती येतं मित्रांनो? 0.33 इंटू 0.33. तर हे 0.1089. हे झाला एरिया 2. मग काय करायचं मित्रांनो? AM काढायचं. AM म्हणजे ऍव्हरेज. A1 प्लस A2 बाय 2. A1 प्लस A2 बाय 2. तर A1 हे 1 प्लस A2 किती आहे मित्रांनो? 0.189. तर मग याचं
ह्याचं ऍव्हरेज काढायचं 0.554 हे एम आलं. आता ट्रॅपेझिडल फॉर्म्युल्यानुसार ट्रॅपेझिडल फॉर्म्युल्यानुसार झिडल फॉर्म्युल्यानुसार ट्रॅपेझिडल फॉर्म्युल्यानुसार काय करायचं, h/6 A1 प्लस A2 प्लस 4AM हा फॉर्म्युला वापरायचा. तर ह्याच्यात काय करायचं मित्रांनो, एच म्हणजे हे जे ट्रॅपेझिडल आकार आहे त्याची हाईट ती किती दिलेली मित्रांनो आपल्याला 350. ती किती दिलेली आपल्याला 350. ती हाईट किती दिलेली इथून ते इतकी 350 म्हणजे 0.35. 350 म्हणजे 0.35 मीटर मध्ये भागिले 2. नंतर काय करायचं मित्रांनो, ए वन किती दिलेलं आहे आपल्याला 1 प्लस A2 किती आहे मित्रांनो आपल्याकडे 0.1089 प्लस 4 इंटू AM किती आहे मित्रांनो आपल्याकडे एम आहे 0.554 ब्रॅकेट क्लोज मीटर स्क्वेअर आलं लक्षात. मग नंतर काय करायचं मित्रांनो, कॅल्क्युलेट करताना काय करायचं, पहिले ह्यांची बेरीज काढून घ्यायची. ह्यांची बेरीज काढून घ्यायची. यांची बेरीज काढायची. यांची बेरीज काढली की त्याला 0.35 ने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो. 0.35 ने मल्टिप्लाय करायचं. डिवायडेड बाय 2 करायचं. ते येतं तुमचं 0.582. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो कसं करायचं, मीटर क्यूब 0.582 मीटर क्यूब. काय करायचं, 1 प्लस हे बेरीज करायची आणि हे ब्रॅकेट मध्ये टाकायचं म्हणजे उत्तर चुकत नाही, आणि इंटू 0.35 करायचं, नंतर डिवाइड बाय पूर्ण 2 करायचं. हे झालं तुमचं मित्रांनो हा खालच्या रेक्टँगलचा एरिया, खालच्या रेक्टँगलचा व्हॉल्यूम आणि वरच्या ह्या पूर्ण सेक्शनचा व्हॉल्यूम. तर मग हे झालं टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट. हा काय झाला तुमचा टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट. तर तो कसा काढायचा, दोघांची बेरीज करायची. तर व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू V1 प्लस V2. तर V1 किती मित्रांनो आपल्याकडे, V1 आहे आपल्याकडे 0.15 आणि V2 किती आहे 0.582. 0.582 प्लस 0.15 किती येतं मित्रांनो, हे 0.732 मीटर क्यूब. 0.732 मीटर क्यूब. हे झालं तुमचं कॉन्क्रीट. M20 इन फुटिंग म्हणजे किती कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीट किती आहे कसं काढायचं असते, व्हॉल्यूम काढायला लागतं. कारण की आपण त्या व्हॉल्यूम मध्येच कॉन्क्रीट भरणार ना मित्रांनो. तर व्हॉल्यूम मध्ये कॉन्क्रीट भरणार म्हणजे आपल्याला या खालच्या रेक्टेंगलचा व्हॉल्यूम काढावा लागेल आणि या ट्रॅपेझिडलचा व्हॉल्यूम काढावा लागेल. ट्रॅपेझिडलचा व्हॉल्यूम काढायसाठी 2 रेक्टेंगलचा एरिया काढावा लागेल, त्याचा ऍव्हरेज काढावा लागेल आणि हा फॉर्म्युला वापरावा लागेल. अशा प्रकारे आपण व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट काढतो. तर व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट किती आलं आपलं 0.732 डिवायडेड बाय, बघा मित्रांनो इथे डिवायडेड बाय 6 करायचं, चुकून 2 करण्यात आलं, 6 घेतलं पण 2 करण्यात आलं. तर इथं 6 ने डिवाइड करायचं. तर 6 ने डिवाइड केल्या वेळेस हा हा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम किती येतो मित्रांनो 0.1939. तर आता पहिल्याचा व्हॉल्यूम किती आहे आपला 0.15 आणि हा 0.1939. दोघांची बेरीज किती येते मित्रांनो 0.3439 मीटर क्यूब. हे झालं तुमचं क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट रिक्वायर्ड. एवढं कॉन्क्रीट तुम्हाला लागेल मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो आपल्याला, आता काढायचंय आपल्याला क्वांटिटी ऑफ स्टील इन फुटिंग. तर क्वांटिटी ऑफ स्टील इन फुटिंग कसं काढायचं ते सांगतो. क्वांटिटी ऑफ स्टील इन फुटिंग, साठी सगळ्यात पहिले 2 डायरेक्शन मध्ये बार असते मित्रांनो. याच्यात एक्स डायरेक्शन मध्ये आणि वाय डायरेक्शन मध्ये. तर 2 डायरेक्शन मध्ये बार असते. तर क्वांटिटी ऑफ स्टील इन आपल्याला काय करायचं, लेंथ ऑफ स्टील इन एक्स डायरेक्शन, लेंथ ऑफ बार किंवा स्टील बार इन एक्स डायरेक्शन.
आता काय हे स्क्वेअर असल्यामुळे मित्रांनो दोन्हीकडे काय करता तुम्ही एकच येईल हा एक्स डायरेक्शन. तर याचा फॉर्म्युला जो आपण ह्याच्या वेळेस वापरला तोच फॉर्म्युला इथं वापरायचा TL-2C प्लस 18 डायमीटर. हा 2CC म्हणजे काय मित्रांनो कव्हर. TL म्हणजे टोटल लेंथ. टोटल लेंथ दिलेली मित्रांनो 1000. कव्हर बद्दल इथं सांगितलेलं आहे का? जर कव्हर सांगितलं नसेल तर कव्हर मनाने घ्यायचं. हा तर आपण कव्हर मनाने घेऊ. कव्हर जे 50चं कव्हर घेतलं तरी चालतं. 50चं कव्हर घेऊन टाकायचं. कव्हर घ्यायचं 50 mm चं. कव्हर किती घ्यायचं 50 mm. तर 2 × 50 प्लस 18 डायमीटर ऑफ बार. आता ज्या सळ्या वापरणार आहे तुम्ही त्या कोणत्या सळ्या वापरायच्या 10 mm. 10 बोथ साईडला 10 आहे. 10चं डायमीटर असणार आहे आणि स्पेसिंग आहे 100 mm. हा 10चं डायमीटर आहे. हा मग हे बघा किती येतं मित्रांनो 1000 मायनस 100 प्लस 18 इंटू 10 हे येतं 1080. हे येतं 1080. 1080. आता आपल्याला नंबर ऑफ बार्स किती लागतील ते काढायचं. नंबर ऑफ बार्स इन एक्स डायरेक्शन किती बार वापरावं लागतील आपल्याला फुटिंगसाठी. तर ते काढायसाठी काय करायचं मित्रांनो स्पेसिंग TL-2C अपॉन स्पेसिंग प्लस 1. हा TL म्हणजे ट्रू लेंथ. आता इथं काय असतं माहिती का एक्स डायरेक्शनला वाय डायरेक्शनची लेंथ घ्यावी लागते आणि वायला एक्सची. कारण की तुम्ही एक्स वर जर बार ठेवले तर तुम्हाला वाय डिस्टन्स मोजावं लागेल आणि वाय वर ठेवले तर एक्स डिस्टन्स मोजावं लागेल. त्याच्यामुळे पण आता इथं स्क्वेअर फुटिंग असल्यामुळे दोन्हीकडे तुम्ही सारखंच येणार कारण की 1000 येणार. तर हे 1000 मायनस 2 इंटू 50 आपण स्पेसिंग 100ची दिलेली मित्रांनो डायग्राम मध्ये. तर हे किती येतं मित्रांनो 1000 मायनस 100 भागीला 100 प्लस 1 10. मेन बार किती लागते मित्रांनो 10. आता लेंथ ऑफ बार इन वाय डायरेक्शन. लेंथ ऑफ बार इन वाय डायरेक्शन. बघा मित्रांनो इथं स्क्वेअर फुटिंग असल्यामुळे दोन्हीकडे सेमच येणार. इज सेम. सेम किती 1080 mm म्हणजेच 1.08 मीटर. 1.08 मीटर. हा आणि नंबर ऑफ बार्स पण सेम. नंबर ऑफ बार किती राहते मित्रांनो 10. इथं पण 10 तिथं पण 10. हा तर आता बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं मित्रांनो. आता काय बनवायचं बार बेंडिंग शेड्यूल. त्याच्यासाठी मी टेबल बनवतो मित्रांनो. बघा मित्रांनो आता बार बेंडिंग शेड्यूल बनवू आपण. तर दोन टाईपचे बार आहे. हा बार इन एक्स डायरेक्शन. बार इन एक्स डायरेक्शन आणि बार इन वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शन. हा आता बघा लेंथ किती आलेली मित्रांनो आपली. लेंथ बघू एकदा. लेंथ आहे आपली 1.08 मीटर. 1.08 मीटर. 1.08 मीटर. हा मग वाय डायरेक्शनची पण सेम आहे 1.08. डायमीटर कितीचा वापरणार आहे मित्रांनो आपण 10 mm. आणि नंबर ऑफ बार किती आहे 10. टोटल लेंथ काय करायची नंबर ऑफ बार इंटू 1.08. नंबर ऑफ बार इंटू 1.08. हा नंबर ऑफ बार इंटू 1.08 करायचं. 10 इंटू 1.08 तर किती येईल मित्रांनो हे 10.8. टोटल लेंथ 10.8. नंतर वेट डायमीटरचा स्क्वेअर भागिले 162 म्हणजे 10चा वर्ग भागिले 162 म्हणजे ते येतं 0.617. म्हणजे 6.6262 केलं चालतं 0.62. आता टोटल वेट कसं काढायचं मित्रांनो टोटल लेंथ इंटू वेट 10.8 हे 6.69 आणि हे पण 6.696 याची बेरीज करायची 13.
392 kg स्टील लागेल मित्रांनो फुटिंगला. हा, जर तुम्हाला फुटिंग काढायची बांधकामाचं तर फुटिंग करायचं तर एवढ्या फुटिंगसाठी एवढं स्टील लागेल मित्रांनो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो, इथं सेम प्रॉब्लेम आहे. फक्त थोडं कॉलमची जे लेंथ आणि ब्रेड चेंज केलेली थोडी, बाकी सेम आहे. इथं 230 जागी 300 केलेलं आहे आणि इथं स्पेसिंग 150 ची. तरी पण आपण डबल घेऊ मित्रांनो हा. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट काढायसाठी इथं विचारले वर्कआउट द 10 mm डायमीटर एन्फोर्समेंट इन फुटिंग ऍज शोन इन द फिगर अँड प्रिपेअर द शेड्यूल ऑफ एन्फोर्समेंट. हा, तर इकडे बघा. आता सगळ्यात पहिले आपण क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट काढून घेऊ. क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट. हा, क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटची क्वांटिटी काढायची आपल्याला. क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट तर काढायची तर सगळ्यात पहिले क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट साठी हा, तर काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूम ऑफ बॉटम रेक्टँगल म्हणा किंवा लार्ज रेक्टँगल म्हणा, और लार्ज किंवा बेसचं जे रेक्टँगल आहे रेक्टँगल चा व्हॉल्यूम काढायचं. रेक्टँगल चा व्हॉल्यूम काढायचं V1. तर V1 इज इक्वल टू काय मित्रांनो, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. तर बघा मित्रांनो, लेंथ लेंथ किती आहे? लेंथ किती आहे मित्रांनो? 1. हाईट पण 1 आहे, कारण की इथं साईज 1000 × 1000 दिलेली फुटिंगची. नंतर म्हणजे 1000ला मीटर मध्ये करायचं 1 × 1 इंटू 200. हे किती झालं मित्रांनो? 2. हा, व्हॉल्यूम 1 झाला. व्हॉल्यूम 2 साठी एरिया काढावा लागतो मित्रांनो. एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल. एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल. बॉटम रेक्टँगल. रेक्टँगल. एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल. बॉटम रेक्टँगलचा एरिया काय मित्रांनो? लेंथ इंटू ब्रेड. तर 1 × 1 तर 1 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल 1 × 1 1 मीटर स्क्वेअर. नंतर काय करायचं? A2 काढायचं मित्रांनो. A2 म्हणजे ह्या रेक्टँगलचा एरिया. हा, हे तुम्हाला मी सांगितलं कसं काढायचं. हा, तर बघा मित्रांनो, ह्याच्यात काय करायचं? त्या 230 मध्ये हे 50 ऍड करायचं. 50 आणि हे 50 तर किती होतं मित्रांनो? हे 330. हे 330 आणि हे 300 मध्ये 50 आणि 50 जर ऍड केलं तर हे किती होतं? 400. तर 400 म्हणजे 330 म्हणजे 0.33 आणि 400 म्हणजे 0.4. तर किती येतं मित्रांनो? हे 0.33 इंटू 0.4 तर हे तर 0.132. 0.132 मीटर स्क्वेअर. मग काय करायचं मित्रांनो? AM काढायचं. AM A1 प्लस A2 डिवायडेड बाय 2. तर A1 किती आहे मित्रांनो? 1 प्लस हे 0.132 डिवायडेड बाय 2. तर किती येतं मित्रांनो? 1 प्लस डिवायडेड बाय 2 किती येतं? हे 0.566. 566 0.566 मीटर स्क्वेअर. मग बाय युझिंग ट्रॅपेझिडल फॉर्म्युला. बाय युझिंग ट्रॅपेझिडल फॉर्म्युला. ट्रॅपेझिडल फॉर्म्युला. फॉर्म्युला H/6 A1 प्लस A2 A1 प्लस A2 प्लस 4AM. हा, तर बघा मित्रांनो, आता H किती आहे? आता H किती इथं? H जे 350. H किती आहे? 350. हा, 350. हा जो व्हॉल्यूम आहे हा 1 × 1 × 0.2 करा. 200 mm म्हणजे 0.2 मीटर क्यूब. हा, इथं 200 mm दिलेलं आहे म्हणजे 0.2 मीटर क्यूब. 2 घ्यायच्या ऐवजी 0.2 घ्या. हा, नंतर A1 प्लस A2 प्लस 4AM. तर बघा मित्रांनो, आता इथं H किती? H किती दिलेलं आहे? 350 म्हणजे 0.35. 0.35 भागिले 6. A1 किती आहे मित्रांनो? A1 आहे
A1 किती आलेलं आहे आपलं? A1 आलेलं आहे 1 प्लस A2 किती आहे? 0.132 प्लस 4AM किती आहे मित्रांनो? 0.566 ब्रॅकेट क्लोज. तर किती येतं बघा मित्रांनो हे 1 प्लस 0.132 प्लस 4 इंटू 0.566 ब्रॅकेट क्लोज. किती येतं 3.396 इंटू 0.35 डिवायडेड बाय 6 हे तर 0.1981 मीटर क्यूब 0.1981 मीटर क्यूब. पुन्हा एकदा बघू मित्रांनो 0.132 प्लस 4 इंटू 0.566 डिवायडेड बाय 6 तर किती येतं हे इंटू 0.35 0.1981 0.1981. तर आता बघा मित्रांनो नंतर आता काय करायचं व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट ऍड करून टाकायचं. व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट ऍड करून टाकू. व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट म्हणजे टोटल व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. तर V1 प्लस V2 तर V1 किती आहे मित्रांनो 0.2 V2 किती आहे 0.1981 तर हे किती येतं मित्रांनो 0.2 प्लस आन्सर 0.3981 मीटर क्यूब हे झालं व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट. आता व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट झाल्या वेळेस आपल्याला काढायचं स्टील रिक्वायर्ड. आपण दोन्ही व्हॉल्यूम इकडला एरिया काढला बॉटमचा टॉपचा काढला स्क्वेअरचा सगळं केलं व्हॉल्यूम काढला. आता आपल्याला काढायचं स्टील रिक्वायर्ड. आता स्टील रिक्वायर्ड मध्ये आता बोथ डायरेक्शनला सेम आहे मग लेंथ ऑफ बार इन एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन एकच राहील. तर व्हॉट इज द फॉर्म्युला मित्रांनो TL मायनस 2C सी म्हणजे कव्हर प्लस 18 डायमीटर. तर टोटल लेंथ किती मित्रांनो 1000 मायनस 2 इंटू 50चं कव्हर आहे प्लस 18 इंटू डायमीटर किती आहे मित्रांनो 10. तर हे किती येतं मित्रांनो बघा हे किती येतं 1000 मायनस 2 इंटू 50 प्लस 18 इंटू 10 हे येतं 1080 1080 तर 1080 MM म्हणजे 1.08 मीटर. आता हे आलं नंतर आपल्याला काढायचं नंबर ऑफ बार रिक्वायर्ड नंबर ऑफ बार रिक्वायर्ड. तर नंबर ऑफ बार रिक्वायर्ड कसं काढायचं मित्रांनो नंबर ऑफ बार टोटल लेंथ मायनस 2C अपॉन स्पेसिंग प्लस 1. टोटल लेंथ किती मित्रांनो 1000च घेणार कारण की स्क्वेअर फुटिंग आहे 2 इंटू 50चं कव्हर आहे भागीला स्पेसिंग किती आहे आता 150 दिलेली मित्रांनो स्पेसिंग दिलेली 150 भागी प्लस 1 तर किती हे 900 भागीला 150 प्लस 1 61 900 भागीला 150 सॉरी 61 नाही 7 किती हे 7 6 प्लस 1 7 7 नंबर ऑफ बार्स लागतील तुम्हाला 7 आणि असं लिहून टाकायचं कारण की स्क्वेअर फुटिंग असल्यामुळे सेम लेंथ अँड सेम नंबर ऑफ बार is required in y direction in y direction. बघा मित्रांनो आता काय करायचं मग किती लागते लेंथ इन वाय डायरेक्शन 1080 MM लेंथ म्हणजेच 1.08 मीटर आणि नंबर ऑफ बार्स लागते 7. आता बनवायचं बार बेंडिंग शेड्यूल. बार बेंडिंग शेड्यूल बनवूया मित्रांनो. बघा आता बार बेंडिंग शेड्यूल एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन सेम आहे 10 लेंथ किती आलेली आपली 1.08 10 MM चं डायमीटर नंबर ऑफ बार्स किती आहे 7
टोटल लेंथ किती राहील मित्रांनो? नंबर ऑफ बार इंटू लेंथ, तर 1.08, 1.08 इंटू 7, 1.08 इंटू 7, 7.56, 7.56. नंतर वेट किती राहील मित्रांनो? डायमीटरचा स्क्वेअर अपॉन 162, 10चा स्क्वेअर अपॉन 162. आत्ताच काढला आपण 0.62, 0.62. आणि टोटल वेट काय राहील मित्रांनो? टोटल लेंथ इंटू टोटल वेट, तर 0.62 टू 7.56 किती येतं हे? 4.6872, 4.6872. हा, हे झालं टोटल वेट. तर मग आता याचं टोटल बेरीज करायची. हे झालं 9.3744 kg क्वांटिटी ऑफ स्टील लागतं मित्रांनो. 9.744 kg क्वांटिटी ऑफ स्टील लागतं. आता बघू मित्रांनो दुसरे प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, हा आत्ता आलेला आहे बॅकलॉगच्या पेपरला समर 25ला. तर वर्कआउट द क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट स्टील इन फुटिंग फॉर आरसीसी कॉलम, विंटर 25ला आलेला आहे. आरसीसी कॉलम इन गिवन, आपलं कॉलम गिवन इन अ फिगर, हा, युझिंग द फॉलोइंग डाटा. कॉलम वन दिलेला आहे, नंबर वन दिलेला आहे, कॉलम साईज दिलेली 230 × 300, फुटिंग साईज दिलेली आहे 1000 × 1200. हा, डीई म्हणजे इथून ते इतका डिस्टन्स आहे मित्रांनो 300, आणि डीएस म्हणजे इथून ते इतका डिस्टन्स आहे 100. छान प्रॉब्लेम आहे हा. स्क्वेअर फुटिंग नाहीये म्हणून वेगळा प्रॉब्लेम आहे. आपला एक तयार होऊन जातो. आता आपल्याला काय करायचं? वर्कआउट द क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट आणि स्टील. 6 मार्काला आलता मित्रांनो हा. तर क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट, क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट, क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट काढायचंय मित्रांनो. तर क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट साठी सगळ्यात पहिले व्हॉल्यूम ऑफ बॉटम रेक्टँगल रेक्टँगल किंवा बिग रेक्टँगल म्हणलं तर चालतं. V1 इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट इज इक्वल टू 1 इंटू, आता 1 इंटू 1.2 राहील, कारण की इथं 1000 इंटू 1200 आहे मित्रांनो. इथं किती आहे? 1000 इंटू 1200 म्हणजे 1.2 इंटू हाईट किती राहील मित्रांनो? 100 म्हणजे 0.1. हा, 100 म्हणजे 0.1. तर हे किती येतं मित्रांनो? व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 इंटू 1.2 इंटू 0.1, हे तर 0.12, 0.12 मीटर क्यूब, 0.12 मीटर क्यूब. नंतर काय करायचं मित्रांनो? एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल, बॉटम रेक्टँगल रेक्टँगल तर A1 इज इक्वल टू एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल किती मित्रांनो? एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल, एरिया ऑफ बॉटम रेक्टँगल आहे मित्रांनो A1 लेंथ इंटू ब्रेड म्हणजे 1 इंटू 1.2. आता स्क्वेअर नाही आहे मित्रांनो, 1.2 चा मीटर स्क्वेअर. नंतर एरिया ऑफ टॉप रेक्टँगल, टॉप रेक्टँगल टॉप रेक्टँगल म्हणजे हा वाला रेक्टँगल मित्रांनो, हा वाला रेक्टँगल. हा, तर मग त्याचं काय? 230 इंटू 300, तर मग 230, 50-50चं कव्हर आहे, तर 230 प्लस, सॉरी, 50 साईड इकडून आहे, 50 साईड इकडून आहे, म्हणजे 230 प्लस 50 प्लस 50, 330, आणि 300 प्लस 50 प्लस 50 म्हणजे किती येते मित्रांनो? 400 mm. जर ह्याला आपण मीटर मध्ये घेतलं मित्रांनो, तर A2 किती येईल आपलं? 0.33 इंटू 0.4, 0.33.4, तर हे येतं मित्रांनो 0.132 मीटर स्क्वेअर, 0.132 मीटर स्क्वेअर. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो? AM काढायचं. A1 प्लस A2 डिवायडेड बाय 2, तर A1 प्लस A2, A1 किती मित्रांनो? 1.2, 0.132 डिवायडेड बाय 2, तर 1.2 डिवायडेड बाय 2, 0.666, 0.666 मीटर स्क्वेअर. आता हे 0.666 आलं. नंतर काय करायचं मित्रांनो? व्हॉल्यूम ऑफ ट्रॅपेझिडल सेक्शन, हा म्हणजे V2 बाय युझिंग ट्रॅपेझिडल फॉर्म्युला.
h/6 प्लस a1 प्लस a2 प्लस 4am तर बघा मित्रांनो आता ह्याचं काय h/6 h किती आहे 0.3 h किती आहे मित्रांनो 0.3 भागिले 6 a1 किती आहे मित्रांनो 1.2 a2 किती आहे मित्रांनो 0.132 4 इंटू am किती आहे मित्रांनो 0.666 ब्रॅकेट क्लोज तर याचं कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो 4 प्लस 0.132 प्लस 1.2 हे तर 3.996 इंटू 0.3 भागीला 6 हे तर 0.1998 एवढं मीटर क्यूब कॉन्क्रीट लागतं मित्रांनो. आता आपल्याला काढायचं नंबर ऑफ स्टील आणि बार बेंडिंग शेड्यूल बनवायचा. नंबर ऑफ स्टील रिक्वायर्ड हा म्हणजे सॉरी केजी ऑफ स्टील रिक्वायर्ड काढायचं. आता केजी ऑफ स्टील रिक्वायर्ड साठी बघा मित्रांनो क्वांटिटी क्वांटिटी ऑफ स्टील रिक्वायर्ड आता इथं दोन्ही डायरेक्शन मध्ये म्हणून नीट घ्यावं लागेल. हा म्हणजे त्यात पहिलं काढायचं लेंथ ऑफ बार इन एक्स डायरेक्शन लेंथ ऑफ बार इन एक्स डायरेक्शन लेंथ ऑफ बार इन एक्स डायरेक्शन तर एक्स डायरेक्शन मध्ये काय मित्रांनो टीएल म्हणजे टोटल लेंथ -2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर तर बघा मित्रांनो टोटल लेंथ किती आहे 1000 ही दिलेली इथं 1000 -2 इंटू कव्हर किती आहे मित्रांनो 2 इंटू कव्हर 2 इंटू कव्हर 2 इंटू कव्हर 2 इंटू कव्हर किती दिलेलं आहे मित्रांनो 2 इंटू कव्हर कव्हर किती दिलेलं आहे कव्हर दिलेलं आहे 50 कव्हर किती 50 कव्हर इथे दिलेलं नाही मग मनाने घेऊ शकता तुम्ही कव्हर कितीचं घ्यायचं 50 2 इंटू 50 प्लस डायमीटर सांगितलेलं आहे 12 आहे डायमीटर सांगितलेलं आहे 12 आहे तर हे किती येतं मित्रांनो बघा 1000 -2 इंटू 50 प्लस 18 इंटू 12 याचं येतं 11,116 मीटर म्हणजे 1.116 मीटर सॉरी इथं एम आणि इथं मीटर हा नंबर ऑफ बार्स इन एक्स डायरेक्शन आता याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो LY मायनस लेंथ ऑफ वाय डायरेक्शन मायनस TC अपॉन स्पेसिंग प्लस 1 आता लेंथ ऑफ वाय डायरेक्शन आहे 1200 -2 इंटू 50 अपॉन स्पेसिंग किती दिलेली मित्रांनो स्पेसिंग आपल्याला बोथ वेला 150 प्लस 1 तर 1200 मायनस 100 भागीला 150 इज इक्वल टू 7.33 प्लस 1 8.33 म्हणजे 9 बार्स लागतील मित्रांनो 9 बार्स लागतील एक्स डायरेक्शन मध्ये आता वाय डायरेक्शनचं बघायचं मित्रांनो लेंथ लेंथ ऑफ बार इन वाय डायरेक्शन आता वाय डायरेक्शन मध्ये काय फॉर्म्युला आहे मित्रांनो हाच TL मायनस 2C प्लस 18 डायमीटर TL किती राहील मित्रांनो आता 1200 -2 इंटू 50 प्लस डायमीटर सेम आहे मित्रांनो 18 इंटू 12 तर हे किती मित्रांनो 1200 मायनस 100 प्लस 18 इंटू 12 1316 म्हणजे 1.316 मीटर हा याला मग आता नंबर ऑफ बार्स इन वाय डायरेक्शन हा तर काय घेतात मित्रांनो LX -2C अपॉन स्पेसिंग प्लस 1
LX मायनस 2C आपण स्पेसिंग प्लस 1. LX किती घेतात मित्रांनो 1000 मायनस 2C इंटू 2 इंटू 50 भागिले स्पेसिंग किती मित्रांनो 150 प्लस 1. 900 भागिले 150 प्लस 1 7. किती बार लागतील मित्रांनो वाय डायरेक्शन मध्ये 7. आता काय करायचं मित्रांनो टेबल काढायचं. तर टेबल काढू. बघा मित्रांनो बार बेंडिंग शेड्यूल बनवू. एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन आता वेगवेगळं लिहावं लागेल पण दोन्हीकडे डायमीटर एकच आहे 12 mm 12 mm. हा तर नंतर लेंथ. आता लेंथ काय आलेली मित्रांनो एक्स डायरेक्शनला आलेली 1.116 आणि वाय डायरेक्शन आले 1.316. 1.116 आणि 1.316. 1.316 316 नंबर ऑफ बार्स. एक्स डायरेक्शनला लागते 9 वाय डायरेक्शनला लागते 7. हा टोटल लेंथ काय करतात नंबर ऑफ बार्स इंटू लेंथ. नंबर ऑफ बार्स इंटू लेंथ 9 इंटू 1.116 किती येतं मित्रांनो हे 10.044. हा हे 7 इंटू 1.316 हे किती येतं मित्रांनो 9.212. 9.212. नंतर डायमीटरचा स्क्वेअर. डायमीटर किती करायचं मित्रांनो डायमीटर आहे 9 सॉरी पहिले 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. हे येतं 0.88 म्हणजे 0.89. हे पण सेम येईल कारण की दोघांचं डायमीटर एकच आहे. आणि टोटल वेट कसं काढायचं मित्रांनो टोटल लेंथ इंटू वेट 0.89 इंटू 10.044 हे तर 8.93916 आणि हे तर 0.89 इंटू 9.212 हे तर 8.19860 हा प्लस 8.9391 17.137 kg. 17.137 kg. अशा प्रकारे आपले फुटिंगचे प्रॉब्लेम झाले मित्रांनो. एक प्रॉब्लेम आहे तो तुम्ही होमवर्क करू शकता. त्याच्यात तुम्हाला मी फक्त प्रॉब्लेम देतो आणि जर जमला प्रॅक्टिस केली व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कमेंट्स मध्ये मला याचे उत्तर पाठवा मित्रांनो. बारा डायमीटरचे क्रॉस सेक्शन हे 150 आपले 120 mm. क्रॉस सेक्शन आहे 120 mm च. हा कॉलमची साईज आहे 230 इंटू 260 50 50. हा नाही जमला तर कमेंट्स करा जमलं तरी कमेंट करा उत्तराची. 350 हे 200 हे दोन्ही 1200 स्क्वेअर फुटिंग आहे मित्रांनो. स्क्वेअर फुटिंग आहे. हा स्क्वेअर कॉलम स्क्वेअर फुटिंग आहे तर 1200 इंटू 1200 घ्यायचं. तर बघा तर ह्याच्यात काय करा उत्तर कमेंट्स मध्ये पाठवून द्या मित्रांनो तुम्ही. इथं फक्त 230 म्हणजे 330 आणि इथं 260 म्हणजे 100 ऍड करायचं तर ते होतं 360 म्हणजे 0.33 आणि 0.36. हा नंतर बाकीचं सगळं तेचे कॉन्क्रीटची क्वांटिटी काढा आणि स्टील किती लागतं ते बघा. धन्यवाद मित्रांनो.